कोट्यातून बनावट कागदपत्रांच्या आधारे फ्लॅट बळकावल्याप्रकरणी दोषी ठरलेले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यायालयाने सुनावलेली 2 वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली असून कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गुरुवारी राजीनामा दिला. वॉरंटी जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊल उचलत माणिकराव कोकाटे यांच्याकडील अल्पसंख्याक विकास व क्रीडा ही खाती तात्काळ काढून घेतली आहेत. गुरुवारी माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अटकेची प्रक्रिया सुरू असतानाच तब्येत बिघडल्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांना सध्या अटकेपासून तात्पुरती दिलासा मिळाला आहे. परिस्थितीचा आढावा घेत नाशिक पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईकडे रवाना झाले. तसेच कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांचा देखील शोध सुरू असून त्यांच्या ठाव ठिकाण्याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. आता पोलीस कोकाटे बंधूंना कधी ताब्यात घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.